आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। आपण पाहता महाराष्ट्र न्यूज मराठी। आज पुण्यामधील जी वाढ रचना झालेली आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्या वाढ रचनेवरती हरकती मागवल्या, त्या हरकतीवरती काल आणि आज सुनावणी झाली आहे महानगरमध्ये। त्या ठिकाणी वार्ड क्रमांक 34 मधील नागरिकांना 34 हा थोडासा अवघड वाटत असल्या कारणाने त्यांना 37 नंबरच्या वार्डमध्ये जाण्यासाठी त्यांची इच्छा त्यांनी दर्शवली होती। त्यावरती त्यांनी हरकती नोंदवल्या होत्या आणि महानगरपालिकेकडनं त्यांना काय उत्तर मिळालं आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। तुम्ही किती हरकती दाखल केल्या होत्या महानगरपालिकेमध्ये? आता सर्वे नंबर जो 16 आहे ते सर्व नागरिक सोसायटी मेंबर असे मिळून आम्ही साधारणतः 1268च्या आसपास हरकती नोंदवल्या होत्या, ऑनलाईन पण होत्या आणि ऑफलाईन पण त्याच्यामध्ये। मग तुम्हाला त्यात प्रत्येक हरकतदाराला तिथं फोन करून किंवा मेसेजेस करून किंवा असं काही तुम्हाला कळवण्यात आलं होतं, अशा प्रकारे त्यांच्याशी संपर्क साधला गेला? पालिकेने ज्याप्रमाणे सुविधा उपलब्ध करून दिली होती आम्हाला त्याप्रमाणे आम्ही मेलही केल्या होत्या आणि ऑफलाईन हार्ड कॉपी अर्जही दाखल केले होते। त्यानुसार प्रत्येकाला मेसेज आला होता आणि त्या मेसेजवरच आतमध्ये एंट्री त्यांनी दिली होती। मला प्रत्येकाला वेळ भेटला बोलण्यासाठी? पालिकेने पूर्णतः ज्या प्रकारे आज तिथं मांडणी करण्यात आली होती, इलेक्शन कमिशनचे होते, महानगरपालिकेचे आयुक्त होते, या अनुषंगाने आमच्या ज्या तक्रारी होत्या किंवा हरकती होत्या त्याबद्दल आम्हाला त्यांनी बोलायचा पूर्णपणे चान्स दिला। आता सर्वे नंबर 16 जर बघताल टोटल 120 सोसायटी आहेत, तर त्यामधल्या 65 ते 67 सोसायट्यांचे मेंबर जे आहेत ते एक एक प्रतिनिधी म्हणून आम्ही सर्वजण तिथं उपस्थित होतो। मग त्या हरकतीवरती तुम्ही तुमची बाजू मांडली का? ठामपणे आमचा मुद्दा पहिल्यापासून एकच होता की सर्वे नंबर 16 फक्त 16 सर्वे नंबर 16 हा असा भाग आहे की दाट वस्तीचा भाग आहे, लोकसंख्याही जास्त आहे आणि यामध्ये ज्या सुखसुविधा पालिकेकडनं मिळायला पाहिजेत ह्या आजपर्यंत त्यांना मिळाल्या नाहीत। तुटपुंज्या स्वरूपात कामं होतात, ती पण ठोस अशी कामं कधी झालेली नाहीत। यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे मोठा जो काय नागरिकांना त्रास होतो तो पाण्याचा होतो, पाण्याच्या टँकरचा होतो। आता जसं पालिकेमध्ये हा भाग गेलेला आहे तर या अनुषंगाने इथं टॅक्स पण वाढवला, टॅक्सच्या अनुषंगाने कुठल्या ज्या मूलभूत सुविधा ज्या पोहोचल्या पाहिजेत नागरिकांपर्यंत त्या पालिका तिथं खूप कमी पडते आणि त्याही पलीकडे प्रत्येक सोसायटी जर तुम्ही बघताल एक साधारणतः 20 घरांची असेल, 30 घरांची असेल किंवा 50 घरांची असेल, महिन्याला खर्च हा 2 लाख, 1.5 लाख, 2.5 लाख हे फक्त पाण्याच्या टँकरचं बिल होतं। आजपर्यंत जे पालिकेने सुविधा पुरवल्या पाहिजे होत्या त्याच्यात जर ती कमी पडत असेल तर हा 34 भाग जो जोडला गेलेला आहे तो नरे वडगाव बुद्रुकचा आहे। नरे वडगाव बुद्रुक म्हणजे क्षेत्रीय कार्यालय पण वेगळं आलं। ह्यामध्ये इथं 16 नंबरला यायला त्यांना कमीत कमी एक अर्धा ते पाऊण तास जाणार आहे त्या क्षेत्रीय कार्यालयात एका सोसायटीचा खर्च महिन्याचा आहे तर शासन नक्की कोणासोबत काम करते? नागरिकांना दिलासा देण्याचं काम करते का नागरिकांची पिळवणूक करते? हे झाले तुमच्या हरकती दाखल करण्यामागचे कारण, पण हरकतींवरती तुम्हाला तुमची बाजू मांडली, तुम्ही किती जण तिथं बोलला, तुम्ही प्रत्येकाने काय काय तिथं प्रश्न विचारले, तशी तुमची बाजू मांडण्यात आली? जसं महानगरपालिकेचे जे अधिकारी होते त्यांच्यासोबत आम्ही जो काही संवाद साधला आमचं म्हणणं त्यांनी पूर्ण ऐकून घेतलेलं आहे, पण प्रतिसाद रूपी त्यांच्याकडनं असं म्हणणं काही झालं नाही, फक्त त्यांनी ऐकून घेण्याचं काम केलं। आम्ही त्यांना ठोसपणे या सगळ्या अडचणी मांडायचं पूर्णतः तुम्ही येणाऱ्या ज्या अडचणी होत्या, तुम्ही नोंदवलेल्या ज्या हरकती होत्या त्यांनी त्यांच्याकडे त्याची नोंद करून घेतली का? याविषयी लवकरच तुम्हाला कळवतील असा त्यांच्याकडनं निरोप मिळाला का? इलेक्शन कमिशनच्या महिला अधिकारी होत्या, जेन्युइनली आम्ही त्यांना स्पष्ट एक प्रत्येकाच्या मुखातनं एकच शब्द होता, सर्वे नंबर 16 हा धनकवडी आंबेगाव पठार भागाला म्हणजेच प्रभाग क्रमांक 37ला जोडण्यात यावा आणि यामध्ये नव्याने समाविष्ट केलेला जो भाग आहे म्हणजे एक त्रिमूर्ती चौक ते कात्रज चौक असा जो एक नव्याने चौकोन एक धनकवडीच्या भागाला जो जोडलेला आहे तो ऑलरेडी डेव्हलप भाग आहे। त्याच्यामध्ये सुखसुविधा खूप जास्त प्रमाणात आहेत आणि त्या ठिकाणी
बगीचा असेल किंवा विविध जोडलेला असल्यामुळे दुर्लक्षित नाही दुर्लक्षित भाग नाही येतो. आणि हा जो 16 नंबर जो भाग आहे लोकसंख्या जास्त असलेला दाटेवाडीचा भाग, हा लोकसंख्या खूप जास्त प्रमाणात आहे. दुर्लक्षित भाग कणकवलीशी जोडल्यामुळे तुमच्या इथून लागलेल्या काही समस्या होत्या यावरती तुम्हाला लवकरच महानगरपालिका आल्यामुळे तुम्हाला निवारण होईल असं तुम्हाला वाटतं? 100% खात्री आहे आम्हाला. आजही प्रशासक होतं, प्रशासक कुठेही कमी पडलेलं नाहीये. थोडेफार काही दिवस जातात कुठल्याही कामाला, पण आम्हाला जी सुविधा भेटत होती धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयाकडनं, आजही आमची मागणी तीच आहे की धनकवडी क्षेत्रीय कार्यालयामध्येच आम्हाला समाविष्ट करून घ्यावं. म्हणजे धनकवडी प्रभाग क्रमांक 37 मध्ये. समजा उद्या जर तुमचं असं काही महानगरपालिकेने तुम्हाला दिलेल्या प्रतिसादाला उत्तरच नाही मिळालं तर पुढे दिशा तुमची काय असणार आहे? नागरिक म्हणून इतर आजारी सभासद या भागातले म्हणून तुम्ही काय तुमची इच्छा व्यक्त कराल? आता हा प्रश्नच खूप गंभीर आहे. आजच्या परिस्थितीमध्ये महानगरपालिका असेल, निवडणूक आयोग असेल, हे जर आज त्यांनी जनतेला जर आव्हान केलं होतं, जनतेने त्यांना भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. आज जर आमच्या मनातल्या अडचणी, मनातल्या सगळ्या गोष्टी आज हरकतीद्वारे जर आम्ही नोंदवल्या आहेत तर आमच्या प्रत्येक हरकती या एकसारख्याच आहेत. आणि कित्येक या 34 भागातनंच जे वडगाव बुद्रुकमध्ये जे लोक आहेत त्यांनी सांगितलंय की आम्हाला हा 15-16 भागच नको. त्या भागातले लोक सुद्धा असं म्हणतात की हा भाग आमच्याकडे निवारण दिला गेला. हा, त्यांचंही म्हणणं तेच आहे. आज कशा पद्धतीने या रचना केल्या त्यांचं त्यांनाच माहिती आहे. आज कोण ह्याच्या पाठीमागं काम करतंय हा आमचा मुद्दाच नाहीये. आमचा मुद्दा हा स्पष्ट आणि परकड आहे की आम्हाला डेव्हलपमेंट एरियामध्ये जॉईन करून घ्यावा. महानगरपालिकेने ही सगळे प्रभाग रचना करत असताना प्रत्यक्षपणे जागेवरती पाहणी केली होती का किंवा त्याबद्दल तुम्हाला काही सूचना मिळाल्या होत्या का त्या वेळेला? आता ही जर रचना तुम्ही जर बघत असाल ते बंद दाराआड केलेली प्रभाग रचना असं सरळ दिसून येते. आज ना कुठल्या ओढा आहे, ना नदी आहे, ना नाला आहे, ना मुख्य रस्ता आहे. आज जर तुम्ही मुख्यच रस्ता पकडताय तर हा मुख्य रस्त्यामध्ये कशा पद्धतीत पकडणार आहे? डेव्हलपमेंट स्मार्ट मीटिंगमध्ये पण तुमचं म्हणणं असेल मुख्य रस्ता राहिला या बाजूला आणि तुम्ही केलेले वाढ रस्ता राहिली या बाजूला. सगळ्या परिस्थितीमध्ये एका कोपऱ्याला जो काय म्हणजे त्रास द्यायचं काम चालू आहे, आज मागही झालं आणि इथनं पुढेही होणार आहे. मग असं काही 15 आणि 16 नंबर का असं काही महानगरपालिकेला काही असं आहे का की ह्या भागावरती अन्याय करायचा असं काही? महानगरपालिकेला अन्याय करायचा आहे असं काही नाहीये. पण तुम्ही जर हा कालावधी जर बघताल तर जेव्हा प्रशासक राज होतं आज 15-16 वर्ष झाली. 15-16 वर्षापासून हा 15-16 नंबरचा जो भाग आहे हा अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. बरोबर. मग हे आतापर्यंत जे झालं हे कुठेतरी चित्र बदललं पाहिजे. मग यासाठी महानगरपालिकेने याचा विचार नाही केला का? पालिकेने त्याचा विचारच केलेला नाहीये. हे असं जेन्युइनली असं वाटतंय की हे कुठल्या तरी नेत्यांनीच हे पूर्णतः एरियांवर हरकती घेऊन हा भाग आपल्याकडे नको अशा पद्धतीत दाखवण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याच्यावेळी पलीकडं नागरिकांना ज्याच्या काही अडचणी तर काय ते दारात जात असतील तर त्यांना त्यांचा प्रतिसाद नागरिकांचा नक्कीच मिळेल. आजपर्यंतचा इतिहास आहे की या 15-16 मध्ये कुठल्याही नेत्यांनी पाहिजे तसं ठोस असं काम करताना कोणीही दिसलं नाही. 15 आणि 16 नंबरचा जो भाग आहे खूप मोठी लोकसंख्या आहे, दाट लोकसंख्या असलेला भाग आहे. तरी सुद्धा आतापर्यंतच्या अनेक नेत्यांकडून लोकप्रतिनिधींकडून यावरती वारंवार दुर्लक्ष करण्यात आले मागच्या 15 वर्षात. पालिकेत असलेला भाग आणि ग्रामपंचायतमध्ये असलेला भाग यामध्ये थोडंसं ते आहेच. आता काय होतं, नेता त्यांना दिलेला भाग आहे आणि हा त्याच्याही व्यतिरिक्त भाग आहे, तरी पण शासन जर कुठेतरी कमी पडतंय. आज त्याच भागाला जर हा भाग जोडण्यात आला तर सगळ्यांना म्हणजे काम चांगल्या पद्धतीत करता येईल आणि इथल्या लोकांच्या अडचणी लवकरात लवकर सुटतील. मला असं काही नागरिकांकडून असं मला सांगण्यात आलं होतं माझ्या माहितीनुसार, आमच्या सूत्रांच्या माहितीनुसार की वडगाव आणि हा आंबेगाव पठार थोडक्यात खूप मोठा फरक आहे ह्या दोन्ही भागांमध्ये. नरे वडगाव बुद्रुक हा जो 34 नंबर प्रभाग केलेला आहे तर ह्याच्यामध्ये 50 फुटाची सीमा भिंतच आहे. त्याच्यानंतर तो दुसरा भाग चालू होतो. म्हणजे 15-16ला 50 फुटी डिवायडेड भिंत आणि त्याच्या पलीकडचा भाग कॉलेज आणि नंतर वडगाव बुद्रुक चालू होतं. या ठिकाणी काम करायलाच त्यांना येणार नाही. थोडक्यात असं पाहिलं तर त्या बाजूने जर आपण विचार केला वडगावच्या बाजूने तर हा डोंगर भाग आहे आणि तो खालचा पायथा भाग आहे. पायथा भाग आहे ते खालची साईड आहे आणि हा पूर्ण भाग वरची साईड आहे. ह्या जो दळणवळणाचा भाग आहे, जे काही सुखसुविधांचा भाग आहे, हा सगळ्या धनकवडी आंबेगाव पठाराशीच निगडीत आहे पूर्णतः.
आपण आमचे इतर जाणून घेऊया की त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचा महानगरपालिकेचा त्यांना मिळालेला प्रतिसाद कसा होता. तुम्हाला काय वाटलं त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही तुमचा प्रश्न मांडला मग त्यांच्याकडून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून काय मला प्रतिसाद मिळाला. हरकती तर आम्ही आधीच नोंदी केल्या होत्या आणि आज काल आणि आज हे सुनावणीचे दिवस होते तर आम्हाला असं अपेक्षित होतं की सुनावणी झाली व्हायला हवी होती. आता हरकती आमच्या त्यांनी पुन्हा एकदा हरकतीच ऐकून घेतल्या पुन्हा पण आम्हाला अपेक्षित होतं की सुनावणी म्हणजे काही निर्णय त्यांचा काय आहे किंवा आज जर ऐकून घेतात तर त्याच्यावरती निर्णय कधी येईल तर या संदर्भात तुमच्या हरकतीची नोंद त्यांनी करून घेतलेली आहे का त्यांनी असा ठोस मला ठाम शब्द दिलेला आहे का आम्ही तुमचा नक्की विचार करू. नाही असं ठोस शब्द आम्हाला काही दिला नाही आहे फक्त त्यांनी ऐकून घेतला एवढंच. आपण जाणून घेतलं की महानगरपालिकेने हरकतीच्या सुनावणीसाठी बोलवलं नागरिकांना वेगळ्या वॉर्डातील त्या नागरिक अजूनही ते नागरिक संभ्रमातच आहे. त्यांचा प्रश्न नक्की सुटेल की नाही सुटेल हे त्यांना अजून पण प्रश्न पडलेला आहे. मी सागर गवळी आपण पाहता महाराष्ट्र न्यूज मराठी पुणे.